भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे तिसऱ्या टप्प्यात 7 मे 2024 रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली। यावेळी सायंकाळी 6 वाजेपर्यंत सोलापूर 42 मतदारसंघासाठी अंदाजित 57.46% व 43 माढा लोकसभा मतदारसंघासाठी अंदाजे 59.87% मतदान झालंय, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली। यावेळी 43 माढा लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती मोनिका सिंह ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महसूल अमृत नाटेकर आदी जण उपस्थित होते। यामध्ये 42 सोलापूर लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो। या मतदारसंघाचे एकूण मतदार 20,30,119 इतके असून यामध्ये 10,41,470 पुरुष तर 9,88,450 स्त्री मतदार व 199 तृतीयपंथी मतदार आहेत। यामध्ये विधानसभा निहाय मतदान झालेली आकडेवारी पुढील प्रमाणे: 60.16, सोलापूर शहर उत्तर 56.81, सोलापूर शहर मध्य 56.32, अक्कलकोट 55.31, दक्षिण सोलापूर 58.21, पंढरपूर 58.9 इतके मतदान झाले असून अंदाजित मतदानाची टक्केवारी 57.46% झाली आहे। तर 43 माढा लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो। यातील फलटण व माढ हे विधानसभा मतदारसंघ सातारा जिल्ह्यातील असून माढा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत। माढा लोकसभा मतदारसंघाची एकूण मतदार संख्या 19,91,454 इतकी असून यामध्ये 10,35,678 पुरुष मतदार, 9,55,706 स्त्री मतदार तर तृतीयपंथी मतदारांची संख्या 70 इतकी आहे। यामध्ये विधानसभा निहाय मतदान झालेली आकडेवारी: करमाळा 55, माढा 61.13, सांगोला 59.94, माळशिरस 60.28, फलटण 64.23, माण 58.42 आदी मतदान झालं असून एकूण अंदाजित मतदानाची टक्केवारी 59.87% झाली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।